हॅलो एव्हरीवन, मी वीणा आणि पुन्हा एकदा मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि मी जात होती एक्झिबिशनला, जिथे माझा स्टॉल होता आणि माझं एक्झिबिशन होतं महिंद्रा ब्लूमडेल क्लब हाऊस इथे. आणि मी माझ्या हजबंडसोबत महिंद्रा ब्लूमडेल इथे मग मी निघाली. त्यानंतर इथे जाताना एअरपोर्टजवळ पोलिसांचा बंदोबस्त होता, कारण येणार होते मुख्यमंत्री फडणवीस. त्यानंतर आम्ही इथून निघालेलो होतो मिहानकडे, जिथे माझं एक्झिबिशन होतं. पूर्ण स्टॉक घेऊन मी निघालेली होती. आणि हे आहे महिंद्रा ब्लूमडेल, जिथे माझं एक्झिबिशन होतं. मला खूप जास्त लेट झालं होतं ऑलरेडी, कारण मी डेझर्ट्स घेऊन एकदम दुपारला तर नाही निघू शकत होती, कारण ऊन पण भरपूर जास्त आहे नागपूरला. स्टॉक पण भरपूर जास्त आणलेला होता, कारण सोसायटी पण भरपूर मोठी होती आणि मला याची आयडिया ऑलरेडी होती. एक्झिबिशन स्टार्ट झालं होतं 2 वाजता आणि मी पोचली होती 5-5:30ला. असो, त्यानंतर मी इथे पोचली. मला माहिती होतं की माझं डेझर्ट्स खूप लवकर जाईल आणि त्यानंतर इथे मी पोचल्यावर त्यानंतर फास्टमध्ये माझ्या हजबंडनी माझी हेल्प केली इथे पूर्णपणे स्टॉक बाहेर काढून अरेंज करायला. त्यानंतर माझ्या हजबंडला जायचं होतं आय टी पार्कला, कारण माझ्या सॅटर्डे संडेला आय टी पार्कला सुद्धा स्टॉल असतो. त्यामुळे मला भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक बनवावं लागतं आणि ऑलमोस्ट माझे इव्हेंटसुद्धा त्याच वेळेस असतात, ज्या वेळेस माझे सॅटर्डे संडेला इव्हेंट्स असतात. असो, त्यानंतर मग मी इथे पूर्णपणे स्टॉक्स बाहेर काढलं. डोनेट्स बनवलेले होते मी, भरपूर प्रमाणात चॉकलेट्स होते, भरपूर प्रमाणामध्ये डेझर्ट्स होते आणि हे तर मुलांना भरपूर जास्त आवडतं. फास्टमध्ये इथे 2-3 तासामध्येच माझा ऑलमोस्ट पूर्णपणे स्टॉक सोल्ड आउट होऊन गेलेला होता. त्यानंतर माझे हजबंड मला घ्यायला आले होते. त्यांनी पण आय टी पार्कला खूप प्रमाणामध्ये डेझर्ट नेलेलं होतं आणि तिकडे पण पूर्णपणे सोल्ड आउट झालेलं होतं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता मला इव्हेंट आणि आय टी पार्क्सला सुद्धा. जर तुम्हाला फ्रेश डेझर्ट्स खायचे असेल तर नक्की विजिट करा आय टी पार्कला सॅटर्डे संडेला. थँक्यू.